नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी TCS पॅटर्नचे काही मॅथचे क्वेश्चन बघणार आहोत। ठीक आहे, तर थोडेसे आज आपण फास्टमध्ये बघूयात। आजचा आपला पहिला प्रश्न, एका कुटुंबातील 11 सदस्यांची वयाची सरासरी 45 आहे। जर त्यात नोकराचे वय जोडले तर सरासरी 10% वाढते, तर नोकराचे वय किती? बघा, सरासरीचा अर्थ काय असतो? संख्या गुणिले सरासरी, म्हणजेच काय 11 गुणिले 45 हे किती येणार आहे? 495। आता सरासरी 10% वाढली म्हणजेच काय 45 ची तुम्हाला 10% काढावं लागतील। 10% काढणे म्हणजे 100वर 10 जोडणे, हे किती येणार मग? 454। ठीक आहे, बघा या ठिकाणी 0 0 कट, 5 ने भाग द्या, 5 1 5, 5 9 45, 5 1 5, 5 2 10। बघा 11 9 99, 99 छेदस्थानी 2 म्हणजेच काय 49.5। एवढी काय झाली तुमची सरासरी आली। बघा आधी होते किती 11, नोकरा जोडला म्हणून किती झाले 12 गुणिले 49.5। आता यांचा गुणाकार करा, तो किती येणार? 594। बघा आधीच्या मधून फक्त हे वजा करा, किती राहणार आहे? 99। म्हणजे नोकराचे वय किती झाले मग? 99 वर्ष। बघूयात पुढचा प्रश्न। बघा 3 नंबरचा प्रश्न, खाली दिलेल्या प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा। तर या ठिकाणी काय मित्रांनो, 2 गट आहेत। हा पहिला गट, ठीक आहे, आणि हा आहे दुसरा गट। बघा 54 मधून 46 गेले म्हणजेच काय 8 वजा केले, परत 8 वजा केले, आता परत 8 वजा करायला गेले म्हणजे इथली संख्या येणार आहे। आणि आपल्याला पाहिजे कोणतीही संख्या। मग बघा 59 मध्ये किती मिळवले? 8 मिळवले, तेव्हा 67 आले। परत आपल्याला 8 मिळवावं लागतील, मग 67 आणि 8 75, पर्याय क्रमांक 2। थोडे फास्टमध्ये घेऊयात, ठीक आहे, कारण 25 प्रश्न बघायचे आपल्याला या ठिकाणी। बघा 6000 रुपयाची रक्कम दर 4 महिन्यांनी आकारल्या जाणाऱ्या चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 12% दराने कर्जाऊ दिली तर 8 महिन्यासाठी चक्रवाढ व्याज किती असेल? बघा ही जी लाईन आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे। ठीक आहे, दर 4 महिन्यांनी आकारल्या जाणाऱ्या, ठीक आहे, मग बघा दर 4 महिन्यांनी म्हणते, मग किती महिन्यांसाठी आहे? 8 महिन्यासाठी। मग मला एक सांगा, आपण काय करणार? 4 महिन्यासाठी घेऊया, ठीक आहे, आणि किती टक्के दराने आहे? 12% दराने। आता 12% दराने आहे आणि 4 महिन्यासाठी, मग आपण काय करू? 4 छेदस्थानी 12, ठीक आहे, याला वर्षामध्ये कन्वर्ट करू, 12 ने गुणावं लागेल, 12 12 कट म्हणजेच काय 4% दराने। ठीक आहे, मग आधी होतं किती? 100, आता 100 चे होणार किती? 104, छेदस्थानी 100 झालं एका वर्षासाठी। आपल्याला काय विचारलंय? 8 महिन्यासाठी, मग 4 दर 4 महिन्यांनी म्हणलं 1 घेतला, अजून 1 राहणार आहे, 104 छेदस्थानी 100, आणि आपली रक्कम किती आहे? 6000। ठीक आहे, यांचं कॅल्क्युलेशन करा, ते किती येतं बघा? 64,489.6। ही काय झाली? रास झाली। आपल्याला विचारले काय? फक्त चक्रवाढ व्याज विचारले। मग मला एक सांगा, रक्कम मधून जर का आपण रास वजा केली तर किती राहणार आहे? बघा 6000 वजा करा, मग हे डायरेक्ट 6 कटले, राहिले किती? 489.6, पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, आता जर 4 महिन्यांनी आकारल्या जाणाऱ्या व्याजाची ही जर का लाईन नसती तर याचं उत्तर मित्रांनो दुसरं आलं असतं, ते पण मी सांगतो। बघा या ठिकाणी तर या ठिकाणी आपण बघूयात। बघा 12% दराने फक्त 8 महिन्यासाठी काढायचं, मग आपण काय करूयात? एका वर्षासाठी काढून घेऊयात। बघा 6000चे 8 महिन्यासाठी दिले, ठीक आहे, तोपर्यंत साईडला राहू द्या। आपण काय करू? एका वर्षासाठी काढू, म्हणजे काय पूर्ण 12 महिन्यासाठी करू। 12% दराने म्हणजे किती? 112, छेदस्थानी 100, 2 शून्यला 2 शून्य कटले। आता बघा 112 गुणिले 60 करा, किती येणार आहे? 6 0 0, 6 1 6, 6 2 12, हा चला 1, 6 1 6 आणि 1 7, आणि 6 जशास तसे, म्हणजेच काय 6720 ही झाली तुमची रास। आता रासमधून जर का रक्कम वजा केली तर 720 रुपये ही काय येणार आहे?
इथे येणार तुमचं चक्रवाढ व्याज, पण कशासाठी? 12 महिन्यासाठी. आपल्याला काय विचारलंय? 8 महिन्यासाठी. मग मला एक सांगा, जर काही 12ने भाग दिला, 12 सका 72, तर एका महिन्याचं व्याज किती आलं? 60 रुपये. आपल्याला काय विचारलं? 8 महिन्याचं. मग 60 गुणिले 8 करा, 8 सका 48, 480 रुपये. जर का दर 4 महिन्यांनी आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या ही जर अंडरलाईन नसती, ही जर लाईन नसती, तर तुमचं उत्तर आलं असतं 480 रुपये. पण इथं काय दिलंय? दर 4 महिन्यांनी विचारले, म्हणून आपल्याला 489.6 हे उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. बघा 5 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. पाईप जी एका टाकीस 6 तासात भरू शकतो. बघा, जी हा 6 तासात आणि एच हा 9 तासात. जर एका वेळी एक याप्रमाणे पाईप एका तासासाठी चालू केले, तर पहिल्या तासासाठी पाईप एच चालू केला, म्हणजेच काय? सुरुवातीला एच चालू केलं. ठीक आहे, तर किती तासात टाकी पूर्णपणे भरेल? सुरुवातीला यांचा एलसीएम घ्या, तर इथं 54, साइन 9 54, 9 सख 54, जी बरोबर 9 आणि एच बरोबर 6. बघा, आता मला एक सांगा, सुरुवातीला येणार कोण आहे? येणार आहे एच, म्हणजेच काय? 6 येणार आहे. नंतर कोण येणार आहे? बघा, 6 नंतर 9, परत 6 परत 9, असं आपल्याला 54 काम करायचं आहे. मग आपण काय करूयात? 1 तास 2 तास. मग मला एक सांगा, 2 तासामध्ये ते चालतं किती? 5 आणि 6 सॉरी 9 आणि 6 15, म्हणजेच काय? 2 तासामध्ये 15 टाकी भरते. ठीक आहे, आपला मला एक सांगा, आपल्याला चालायचं किती? 54. मी 15 सोबत असं काय गुणाकार करू म्हणजे माझा गुणाकार 54 यायला पाहिजे. मग मी काय करतो? या ठिकाणी 3 ने गुणाकार करतो. 15 त्रिक 45. ठीक आहे, आता इथे सुद्धा मी 3 ने गुणाकार करतो. 3 1 3 3 2 6, म्हणजेच काय? 6 तासामध्ये 45 लिटर भरलं. बरोबर. आता मला एक सांगा, राहिलं किती? आपलं 54 होतं, आलं किती? 45, म्हणजे 10 बाकी आहे. मग सुरुवात कोणापासून होणार आहे? तर सुरुवात होणार आहे एच पासून, म्हणजेच काय? 6 पासून. ठीक आहे, याच्यामध्ये अजून 6 ॲड करतो. हे किती होणार मग? 51. मग 6 ॲड केलं म्हणजेच काय? 1 तासानं वाढला. 6 आणि 1 7, 7 तासामध्ये झालं किती? 51. ठीक आहे, आता बघा, एच आला होता, आता कोण येणार? जी. जी म्हणजे किती? 9 येणार आहे. पण 9 याच्यामध्ये मी टाकू शकत नाही, कारण तो 54च्या पुढे चाललंय. आपल्याला फक्त किती पाहिजे? 54. इकडे आलं 51, म्हणजे 3च बाकी आहे. ठीक आहे, आपण काय करूयात? 7 दशाल तशी लिहूयात. लिहिलं. जी काय बाकी आहे का? म्हणजे 54 मधून 51 गेली, ती वरती लिहूयात. छेदस्थानी काय लिहायचं मग? ज्याचा नंबर येणार आहे का तो लिहायचा. नंबर कोणाचा येणार आहे? 9चा. या ठिकाणी 9 लिहूयात. ठीक आहे, आता हे झालं मिनिटामध्ये, आपण याला तासामध्ये करूयात. 7 ॲज इट इज. 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजेच काय? 7 अपूर्णांकात 1 छेदस्थानी 3 तास. पर्याय क्रमांक 1. समजलं? या ठिकाणी थोडासा स्पेस नाही लिहिण्यासाठी, नाहीतर व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं असतं. तर बघूयात पुढचा प्रश्न. तरी जर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनमध्ये अडचण आली तर मला कमेंट करून सांगा. बघा पुढचा प्रश्न 6 नंबरचा. n अपॉन n प्लस 12 अपॉन n प्लस 17 अपॉन n प्लस 14 अपॉन n इज इक्वल टू 4 अपॉन 30. ठीक आहे, तर यांची व्हॅल्यू काय? आता मला एक सांगा, पाया जर समान असेल तर आपण एकदा लिहितो आणि अंकांची बेरीज करतो. 14 17 12 आणि 9, या सर्वांची बेरीज किती येते? या ठिकाणी पहिले बेरीज करून घेऊयात. किती येणार ती? मला वाटतं 52 येईल. ठीक आहे, बरोबर 4 छेदस्थानी 13. ठीक आहे, आता क्रॉस करून घ्या किंवा सरळ सरळ सुद्धा भाग द्या. 4 1 4, 4 त्रिक 12. आता तिरकस भाग घ्या, 13 गुणिले 13, म्हणजेच काय? n बरोबर 13 गुणिले 13 म्हणजे काय? 169. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. जे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत त्याला थोडासा टाइम घेऊ आणि बाकीचे थोडेसे शॉर्टमध्ये करूयात. x हा 24 तासात भरतो. ठीक आहे, y हा 48. ठीक आहे, त्यांनी एकत्रितपणे काम सुरू केले. ठीक आहे, दोघांनी एकत्रित केले आणि काम पूर्ण होण्याच्या 9 दिवसा अगोदर y सोडून गेला. ठीक आहे, पहिले आपण यांचा एलसीएम घेऊयात. तो येतो 48. बघा 24 2 48, 48 1 48. आता दोघांनी एकत्र काम केलं आणि 9 दिवसा अगोदर काय केला? y सोडून गेला. पण आपण काय करूयात? y ला सोडून देऊ द्यायचं नाही, त्याच्याकडून पूर्ण काम करून घेऊयात. ठीक आहे, मग मला एक सांग, आधी होतं 48, आता 9 दिवसापूर्वी सोडून जातो, पण त्याला सोडू द्यायचं नाही, आपण काम पूर्ण करून घेऊयात. मग 48 प्लस 9 किती येणार? 57. ठीक आहे, आणि दोघं एकत्रित करतात म्हणजे 2 आणि 1 3, त्यांना 3 ने भाग द्या. 19 त्रिक 57.
तर 19 दिवस लागतील. बघा पुढचा प्रश्न, थोडंसं फास्टमध्ये घेऊयात. बघा 8 नंबरचा प्रश्न, एका संख्येला 899ने भागले तर मिळणारे बाकी 63 आहे. त्या संख्येत जर 29ने भागले तर बाकी किती मिळेल? आता बघा याची एक शॉर्ट ट्रिक आहे. फक्त तुम्हाला 63 29ला भाग द्यायचा, 29ने 63ला भाग द्यायचा, म्हणजेच किती? 29 2 58, 63 मधून 58 गेले, राहिले किती? 5 बाकी. पर्याय क्रमांक 3. तरी पण आपण याला बघूयात. बघा एका संख्येला, म्हणजेच काय, ती संख्या आपल्याला माहीत नाही, 899 ती संख्या मानूयात ए, बरोबर, प्लस 63 जर भागलं तर 63 बाकी राहिली तर, आणि भागायचं किती नाही? 29ने. याला 29ने भाग द्या. बघा 29 एक 29 त्रिक 87, ठीक आहे. त्याला पूर्ण जर भाग दिला तर भाग कितीचा जातो? तो जातो 31चा, म्हणजेच काय, या ठिकाणी बाकी शून्य भेटणार आहे. मग बघा बाकी जर शून्य भेटत असेल तर आपण याला पण याच्यामध्ये ॲड करावं लागेल. मग इकडे तर बाकी राहत नाही, बरोबर, आपण याला भाग देऊयात. मग 29 एक 29, 29 दोन्ही 58, मग बाकी राहिले किती? 5, म्हणून पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. बघा अल्फाबेटचे प्रश्न खूप सोपे आहेत, ठीक आहे, अक्षर मालिकेचे, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घालवत त्याच्यामध्ये. बघा CDE, ठीक आहे, इथं काय आलं? एक घर सोडून आलं, बरोबर, किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता. बघा सीच्या नंतर काय आलं? ई आलं, ठीक आहे, म्हणजे काय, डी सोडला. आता मला एक सांगा, डीच्या नंतर ई सोडावं लागेल, एफ आला, पर्याय क्रमांक 2. सोपा आहे, ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा मालिका दिलेली ते क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय विचारलंय. आता मला एक सांगा, AFK P आणि U, तर U तर कॉमन आहे, ठीक आहे. मग नंतर बघूयात CI, ठीक आहे, C आणि I किती घरानंतर पॉईंट आहे? बघा 1 2 3 4 5 6 नंबरचं घर घेतलेलं आहे. मग मला एक सांगा, आयच्या नंतर 6 नंबरला O, ओच्या नंतर 6 नंबरला U, आणि Uच्या नंतर 6 नंबरला काय येणार आहे? A, आणि A फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. बघूयात पुढचा प्रश्न. से पण आत्ता लेवलचा प्रश्न आहे, तुम्ही सोडवून घ्या, ठीक आहे. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. सोपे प्रश्न आहेत, आपण मॅथवरती जास्त फोकस करूयात. बघा हा एक प्रश्न, एकही रजिस्टर कादंबरी नाही, ठीक आहे. हे झालं तुमचं रजिस्टर आणि हे झाली तुमची कादंबरी, ओके. काही रजिस्टर कॉपी आहेत, ठीक आहे. कॉपीला आपण C म्हणूयात. बघा एकही कादंबरी कॉपी नाही. काय म्हणतं? एकही कादंबरी कॉपी नाही, बरोबर आहे, का? बघा एकही कादंबरी कॉपी नाही, ठीक आहे. बघा एकही रजिस्टर कादंबरी नाही, ठीक आहे. आणि काही रजिस्टर कॉपी आहेत, ठीक आहे. एकही कादंबरी कॉपी नाही. बघा एकही कादंबरी कॉपी नाही असं होऊ शकत नाही, असू शकतात, पण रजिस्टर असू शकत नाही, कारण इथे ऑलरेडी दिलेलं आहे. मग काही कॉपी रजिस्टर असू शकतात, ठीक आहे, पण इथं काय दिले नाही, म्हणजे हे वाक्य काय चुकीचं आहे. एकही कादंबरी रजिस्टर नाही. बघा एकही कादंबरी रजिस्टर नाही, विधानामध्ये तेच दिले नाहीच आहे, म्हणजेच काय, हे उत्तर बरोबर आहे. काही कॉपी कादंबऱ्या नाहीत. बघा काही कॉपी कादंबरी नाहीत, तर त्या आहेत ना. मी पहिलेच काय सांगितलंय, फक्त रजिस्टरचा आणि कादंबरीचा संबंध येणार नाही, ठीक आहे. म्हणून 2 आणि 3 योग्य असणार आहे. बघा पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी फक्त साइन चेंज करायचं, ठीक आहे. प्लसच्या जागेवर गुणाकार घ्या, मायनसच्या जागेवर गुणाकार घ्या, गुणाकाराच्या जागेवर वजा घ्या, तुमचं उत्तर येऊन जातं. त्यामुळे अशा साध्या प्रश्नाला जास्त वेळ नाही घालवत. बघा पुढचा प्रश्न. आता ही पण एक सिरीज आहे. बघा याच्यामध्ये कितीचा फरक येतो? 207 मधून 918 गेले 11, परत कितीचा आहे? 12, 13, 14 आणि इकडे येणार आहे 15. 7 आणि 5 12, एक स्थानी 2 आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. बघूयात पुढचा प्रश्न. हा पण त्याच लेवलचा प्रश्न आहे. FI, ओके. Fच्या नंतर काय दिले? आय दिले, म्हणजे 3 नंबरचं घरी घेतलंय. परत आयच्या नंतर काय केलं? L घेतले, म्हणजे किती घरानंतर येणार ते? 3 घरानंतर. परत Lच्या नंतर O, ओच्या नंतर R येणार आहे, R कॉमन आहे, ठीक आहे.
आपण काय करूयात पुढचं घेऊयात. एल, एलच्या नंतर एफ, एफच्या नंतर झेड, झेडच्या नंतर टी. हे 3-3 घराचा अंतर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. ठीक आहे. हा थोडासा महत्वाचा क्वेश्चन आहे. बघा, रमण आणि कमल यांच्या वेगाचे गुणोत्तर 6 आहे. समान अंतर पार करण्यासाठी कमलपेक्षा 5 तास आधीच लागतात. ठीक आहे. जर रमणचा वेग 24 असेल तर खालील विधाने अचूक कोणते? बघा, आता मला एक सांगा, सुरुवातीला रमणचा वेग किती आहे? रमण आहे 24 km/h. ठीक आहे. आणि कमलचा किती आहे? कमलचा आपल्याला दिले नाही, आपण काढून घेऊयात. कसा काढणार बघा. आता मला एक सांगा, रमण 6, कमल 11. आपल्याला काढायचं आहे कुणाचा? आपल्याला काढायचं कमलचा. मग कमलचा आपल्याला वरती घ्यावं लागेल. 11 छेदस्थानी 6. टोटल किती आहे? रमणचा 24. बघा, 6 चोक 24, 11 चोक 44. म्हणजेच काय, रमणचा आहे 24 आणि कमलचा आहे 44. ठीक आहे. आता बघा, समान अंतर पार करण्यासाठी रमणला कमलपेक्षा 5 तास अधिक लागतात. ठीक आहे. समान अंतर पार करण्यासाठी आपण काय करूयात, आपण मानूयात अंतर म्हणजे काय, डी मानूयात, डिस्टन्स. बघा, डिस्टन्स 24 कोण आहे? हे रमण. वजा डिस्टन्स 44, हे कोण आहे? कमल. किती तास अधिक लागतात? 5 तास अधिक लागतात. याचा तिरकस गुणाकार करा. बघा, 24D वजा 44D म्हणजेच काय, 24 मधून 44 गेले, किती राहणार? 20D. छेदस्थानी यांचा गुणाकार करावा लागेल. यांचा गुणाकार किती येणार? 1056. बरोबर किती आहे? 5. इकडे भागाकारातले गुणाकारात जाणार. 1056 छेदस्थानी 20. 5 चोक 20. 4 ने वरती भाग द्या, किती येणार? 264. ठीक आहे. हे काय झालं? हे झालं अंतर, म्हणजे डिस्टन्स झालंय. बघा, आता विधान एक काय म्हणतंय, रमण आणि कमल यांना लागणाऱ्या कालावधीची बेरीज 17 आहे. ठीक आहे. यांचा कालावधी बघा, आता याचा 6, याचा 11, बदलून मिळून 17. बरोबर आहे. आणि रमण आणि कमल यांनी पार केलेल्या अंतराची बेरीज 558 आहे. ठीक आहे. सॉरी, 528 आहे. बघा, एकाचा किती आलता? 264 गुणिले 2 करा, कारण दोघे जण आहेत. 4 दुने 8, 6 6 दुने 12, 4 दुने 5. बरोबर 528 आहे. म्हणजे अंतरांची बेरीज किती आहे? 528. म्हणजेच काय, हे विधान सुद्धा बरोबर आहे. बघा, 1 आणि 2 दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा, कारण तेवढा क्वेश्चन मला पण नाही जमला हा. ठीक आहे. कोणाला येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझं यानं थोडंसं दुसरं उत्तर येत होतं. ज्याला कोणाला येला तर तुम्हाला सांगा. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, TUGH UVHI VT आणि IG सोपा आहे. एक घरानंतर पुढे गेलेला आहे. बघा पुढचा प्रश्न. हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. बघा, एक व्यापारी 2 टेबले 4,500 किमतीस विकत घेतो. एक व्यापारी 2 टेबले, ठीक आहे, आणि एकाला 10% नफा आणि दुसऱ्याला 40% तोटा. तर तोट्याची टक्केवारी किती? बघा, समजा एक टेबल 4,500 रुपये, दुसरा टेबल 4,500 रुपये. ठीक आहे. दोन्ही मिळून किती होणार? 9,000 रुपये. म्हणजे काय, 9,000 रुपयाला खरेदी केला. बरोबर. आता जर का 9,000 रुपयाला खरेदी केला असेल, मला एक सांगा, पहिल्या किमतीवरती 10% नफा, म्हणजेच काय, 110 छेदस्थानी 100. हे किती येणार आहे? 4,950. आणि दुसऱ्या याच्यावर काय, 4,500, 40% तोटा, म्हणजेच किती, 60 छेदस्थानी 100. हे किती येणार आहे? 2700. हा झाला पहिला, हा झाला दुसरा. ही झाली मूळ किंमत 9,000. आपल्याला काय विचारलं? टक्केवारी. मग मला सांगा, 4,950 आणि 2700 हे किती होणार आहेत? हे होणार आहेत बघा, एक सेकंद,
या ठिकाणी दोघांची फक्त बेरीज करायची. बेरीज किती येणार आहे मग? 7,650. खरेदी किंमत किती आहे? 9,000. रेशो घ्या 0,0 कट. खरेदी किंमत नेहमी खाली असते. यांची वजाबाकी करा. किती राहणार आहे ती? 135 गुणिले 100. 2 शून्यला 2 शून्य कट. 135 छेदस्थानी 9 म्हणजेच किती? 15%. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. बघा पेपरचा पॅटर्न लक्षात ठेवा. ठीक आहे. काही बी ए आहेत. बघा काही बी ए आहेत. ओके सॉरी हा बघा इथे लिहूयात. एक सेकंड. काही बी ए आहेत म्हणजे एकत्र येणार आहे ती. आणि एकही यस हा ए नाही. एकही यस हा ए नाही. यस आपण इथे लिहूयात. चालेल. आता आपण काय करूयात. काही यस हे बी आहेत. काही यस हे बी आहेत. बघा काही यस हे बी आहेत का? नाही आहेत. एकही यस एकही ए हा बी नाही. एकही ए हा बी नाही. एकही ए हा बी नाही म्हणजेच काय? हे चुकीचं असणार आहे ना. आपलं उत्तर काय असणार आहे? 1 आणि 2. एकही नाही. पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. बघा हा एक IMP क्वेश्चन आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बघा. मला वाटतं की बऱ्याच जणांना हा क्वेश्चन आला नसेल. ठीक आहे. बघा एक विशिष्ट रक्कम 7 वर्ष 3 महिन्याच्या सरळ व्याजाने स्वतःच्या दुप्पट होते तर वार्षिक दर किती असेल? ठीक आहे. आपल्याला काय विचारलाय? वार्षिक दर विचारलेला आहे. आपण काय करूयात. 7 वर्ष पर सुरुवातीला आपण लिहूयात सरळ व्याज. मुद्दल दर कालावधी छेदस्थानी 100 हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता मला एक सांगा. स्वतःच्या दुप्पट होते बरोबर. स्वतःच्या दुप्पट होते. अमाऊंट किती असेल? समजा पी ही अमाऊंट आहे. झाली किती? 2p झाली कारण ती दुप्पट होते. ठीक आहे. आता मला एक सांगा. 7 वर्ष 3 महिने. 7 वर्ष 3 महिने याला जर का आपण महिन्यामध्ये केलं तर किती येणार आहे? बघा 7 वर्ष ॲज इट इज राहणार आहे. सॉरी वर्षामध्ये जर केलं 7 वर्ष ॲज इट इज. आता 3 महिन्याला आपण वर्षामध्ये करूयात म्हणजेच काय? 12 ने भाग देऊयात. 3 1 3 312. ठीक आहे. मग 4 7 28 आणि 29. 29 छेदस्थानी 4. हे काय झालं? तुमचं वर्षामध्ये कन्वर्ट झालं बरोबर. आता मला एक सांगा. पी बरोबर किती आलं? 2p बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेदस्थानी 100. ठीक आहे. सॉरी इथं 2p आहे म्हणजे 2p आणि 2p काय होणार आहे? कट होणार आहे. आता मुद्दल किती होती आपल्याला माहित नाही. ती आपण म्हणून x. दर आहे का माहिती नाही? त्याला म्हणा x. पण आता तुम्हाला कालावधी माहिती आहे. कालावधी किती आहे? 29 छेदस्थानी 4 छेदस्थानी 100. ठीक आहे. आता हे जर का 100 वरती गेले तर किती राहणार आहे? 29 छेदस्थानी 400. ठीक आहे. आता 29 ला जर 403 भाग दिला तर किती येणार आहे? बघा 29 1 29. 1 चा भाग जातो किंवा भाग देऊन बघा. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 13.79%. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा हा पण एक सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही सोडून घ्या. ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बघा 23 नंबरचा प्रश्न. एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 14 तासात 84 किलोमीटर अंतर पार करू शकते. प्रवाहाच्या दिशेने 6 तासात तितकेच अंतर पार करू शकते तर पाण्यामध्ये बोटीचा वेग किती? बघा हे किलोमीटर नाही ना. त्याचं या प्रश्नामध्ये काही काम नाही. ठीक आहे. सुरुवातीला काय करायचं? 14 तास प्लस 6 तास छेदस्थानी 2. 6 आणि 14 20 छेदस्थानी 2 बरोबर 10 तास. सॉरी
10 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. आता हा प्रश्नालाच असेल, ठीक आहे, तरी सोडूयात. 45 छेदस्थानी 12 भागाकाराला गुणाकारात करा म्हणजे 16 वरती जातील, 15 खाली येतील, वजा 75 छेदस्थानी 12 गुणिले 24 छेदस्थानी 15. ठीक आहे, बघा 5 ने भाग द्या किंवा 15 1 15 15 त्रिक 45 3 चौक 12 4 चौक 16 4 राहिले, 15 5 75 12 1 12 12 2 24 5 2 10, 4 मधून 10 गेले 6, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणजे वजा 6. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. बघा अल्फाबेट वरती बरेच क्वेश्चन विचारले तर त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस थोडी व्यवस्थित करा. GHIJK MLKJI म्हणजे एकदा सरळ आणि एकदा रिवर्स. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. तर बघा आपण या ठिकाणी 25 क्वेश्चन बघितलेले आहेत. कोणत्याही प्रश्नामध्ये काही जरी अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.